पार्वती पदे शिव हर हर महादेव. आणि मग रोज लावला तर लागेल. काय झालं, भक्ती करणारे दोघ जण माणसं होते, देवाचं भजन करत होते आणि देवाचं भजन करत होते. इकडे बघा, दोघ जण भजन करत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय सारखं भजन करत होते. सारखं एक चिंचाच्या झाडाखाली बसून भजन करत होतं, दुसरं वडाच्या झाडाखाली बसून भजन करत होतं. एक चिंचाच्या आणि दुसरं बोला ना वडाच्या. दोघ जण भजन करत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करत होते. ऐका आता मजा आहे. हे नारद महर्षीची भेट झाली. नारद महर्षीने विचारलं काय करताय? म्हणले भजन करतो. कुणाचं? देवादिदेव महादेवाचं. अरे वा, महादेवाचं भजन करताय? म्हणले हां, महादेवाचं भजन करतोय. म्हणले तुम्ही कुठं चाललात? म्हटले मी काय, कधी स्वर्गात, कधी मृत्यूलोकात, कधी पाताळात, कधी कैलासात, कधी यमपुरीत, मी सगळीकडे फिरत असतो म्हटले. मग या दोघांनी सांगितलं, म्हणले नारदा तुम्ही जर कैलासात जातात का? म्हटले हां, आम्ही कैलासात सुद्धा अधूनमधून जात असतो. लक्ष द्या, बोलू नका. कैलासात सुद्धा जात असतो. म्हटले मग कैलासात जर गेलात तर महादेवाला एवढा निरोप द्या म्हणून ते दोघ जण सुकणीतले दोघ जण भजन करतायत. एक चिंचाच्या झाडाखाली आणि दुसरं वडाच्या झाडाखाली आहे. एवढं विचारून या म्हणून त्यांचं भजन किती दिवस भजन केल्याच्या नंतर मग तुम्ही भेट देणार आहेत का? या दोघाला भेट देणार आहेत का? एवढं विचारून या. नारद म्हणले शुभस्य शीघ्रम, लगेच जात नाही, लगेच जाऊ नका म्हणले, पण तुमची चक्कर झाली तर जा. आणि असं काही विचारावंच असं काही नाही, चलत चलत नुसतं कानावर घाला म्हणावं. ते सुकणीतले दोघ जण भजन करतायत, सारखं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करतायत. एक चिंचाच्या झाडाखाली बसले, एक वडाच्या झाडाखाली बसले. तेवढं विचारा म्हणावं तुम्ही त्यांना भेट देणार आहेत का? नारद म्हटले लगेच. नारदाने लगेच कैलास गाठलं. कैलासावर गेल्याच्या नंतर महादेवाला विचारलं की शिवजी, म्हटले ते तुम्हाला उदगीर जवळची सुकणी माहिती का? म्हटले हां माहिती आहे ना. म्हटले ते तिथले दोघं, म्हटले आता शिवपुराण झालं, अक्षय महाराज तबला वाजवाय होते. हां बरोबर आहे. म्हटले ओळख पटली, लक्षात आलं का नाही? ओळख पटली. म्हणले हां, मग तिथं काय झालं? म्हणले दोघं जण तिथं भजन करत बसलेत. एक चिंचाच्या झाडाखाली आहे आणि दुसरं वडाच्या झाडाखाली आहे. म्हटले भजन काय करतात? म्हणले ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र तुमचा जप करतायत. ऐका ना. नारदाने विचारलं देवा असं काही नाही, पण विचारावं म्हणून विचारतो, त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का? ऐका काका ऐका, त्यांना तुम्ही भेट देणार आहेत का? महादेवानं सांगितलं हो मी त्यांना भेट देणार आहे, मी त्यांना भेट देणार आहे. नारद म्हणले बरं ठीक आहे, पण किती दिवसाला देणार आहेत? म्हणले नारदा त्यांना जाऊन सांग. आता ऐका, त्यांना जाऊन सांग म्हणले तुम्ही ज्या झाडाखाली भजन करत बसलात त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे जन्म तुम्ही भजन केल्याच्या नंतर महादेव तुम्हाला भेट देणार. नारद म्हणले मार खायचा धंदा आहे का नाही देवा ह्यो? म्हणले काही करा पण सांगा. नारद महर्षी आले खाली. म्हणले आता सांगावं तर लागेल ना, वाट बघत बसलेत ना. म्हणले नारदाने विचार केला, अगोदर चिंचाच्या झाडावाल्याकडे जाण्यापेक्षा वडाच्या झाडावाल्याकडे जाऊ, जरा पानं पातळ आहेत, चिंचावाला मारीनच म्हणले आपल्याला. लक्षात आलं का नाही? गेले वडाच्या झाडाखालच्या. अरे नारदा आलात? म्हटले हो आलो. महादेवाची भेट? म्हटले झाली. महादेवाची भेट? म्हटले झाली. म्हटले दर्शन देणार आहेत का महादेव? म्हटले हां, मग दर्शन देणार आहेत. फक्त पुढचा म्हणला नारदा हे सांगा किती दिवसानं भेट देणार आहेत? नारद म्हणले ऐकायला जड जाईन पण ऐकून ठेव. महादेवानं असं सांगितलंय, तू ज्या झाडाखाली भजन करत बसलास त्या झाडाला जेवढे पानं आहेत तेवढे जन्म तुला भजन करावं लागेल आणि मग तुला महादेवाची भेट होणार. त्यानं असं वडाकडे बघितलं आणि जी महाराज टाळ टाकून दिला आणि जी चालायला लागलं, अजून माघारी झालं नाही. ते म्हणला नको. नारद म्हणले अरे थांबायचंच नको. म्हणला हे तुमचा टाळ, ही तुमची माळ, हा तुमचा गंध आजपासून बंद. देवदेवच करायचं नाही म्हणलं आपल्याला. असलं कुठं असतं का? मला एवढे दिवस भजन करून आता वडाला किती पान आहे तेवढे जन्म घेतल्याच्या नंतर महादेव भेट देणार. जी गेलं महाराज मागं वळून बघितलं ते अजून आलंच नाही, तिकडंच आहे ते. नारद म्हणले वडावाल्याची ही गत आहे, आता चिंचावाल्याचं चिंचावाल्याचं अवघडच आहे. म्हटले आता काय करायचं? सांगावं तर लागेल ना. नारद गेले. आता माझ्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडे. प्रेम महत्वाचं आहे, प्रेम महत्वाचं आहे. देवाविषयी प्रेम जिव्हाळा महत्वाचा आहे. लक्ष द्या, ताईट बसा आणि लक्ष द्या. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, पूर्ण बघा इकडं. हां आता ऐका, बघा इकडं, आता ऐका.
नारद महर्षी चिंचाच्या झाडावाल्याकडे गेले. लक्ष द्या बरं का, पूर्ण लक्ष देऊन ऐका. आणि त्याला म्हटले, ते गेल्या गेल्या म्हणला, नारदा आलात? म्हणले हो. कैलासावर गेलतात? म्हटले हां. महादेवाची भेट झाली? म्हणले मग मला आता ऐका बरं का, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. म्हणले महादेव मला दर्शन देणार आहेत का? इकडे बघा जना, इकडे बघ. म्हणले महादेव दर्शन देणार आहेत का? ऐका 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 ऐका. नारद म्हणले हो, तुला महादेव दर्शन देणार आहेत. आहेत हा शब्द उच्चारायच्या अगोदरच ते नाचायला लागला. मला महादेव भेट देणार आहेत, मला महादेव भेट देणार, मला महादेव भेट देणार, मला महादेव नाचायला लागला. पुन्हा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आता तर मोठमोठ्यानं आरडायला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, मला महादेव भेट देणार, मला महादेव भेट. नारद म्हणले यार पुढचं ऐक, पुढचं ऐक. काही ऐकायचं नाही, महादेव मला भेट देणार आहेत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अरे म्हणले ऐक पुढचं, अजिबात नको. ओम नमः शिवाय, महादेव मला भेट देणार, महादेव मला भेट. नाचायला लागला. दुसऱ्या सेकंदाला महादेव हजर. ऐकताय का सुकणीकर, ऐकताय का? दुसऱ्या सेकंदाला महादेव तिथं त्रिशूळ घेऊन हजर. इकडे बघा ना, त्याला दर्शन दिलं, त्याची भेट घेतली. नारद नुसते महादेवाकाशी मारक्या म्हशीसारखे बघत होते. माझ्याशी लबाड बोललो. सगळ्या झाल्याच्या नंतर त्याचा उद्धार झाला. ऐका, नारदानं विचारलं, देवा माणसातच बोलायचं का जरा बाजूला जायचं? म्हणले देवाच्या लक्षात आलं महादेवाच्या नारदाला राग आलाय, बाजूला नेलं. म्हणले नारदा काय म्हणणं आहे? नारदानं सांगितलं, महादेवा लोक जी तुम्हाला भोळं म्हणते ती लोकांचं चुकतंय. म्हणले तुम्ही भोळे नाहीत, तुम्ही गाभुळेत, गाभुळे. तुम्ही का भोळेत का? म्हणले अहो देवा, म्हणले त्याला भेट द्यायची नव्हती वडावाल्याला, आणि चिंचावाल्याला भेट द्यायची होती. हे मला तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे होतं ना. ही बरं झालं, ते येडं होतं म्हणून जमलं, नाचत होतं, त्यानं माझं पुढचं ऐकलंच नाही, नाही तर लई मारला असतं. देवा असं का केलं देवा तुम्ही सांगा. ऐका ना, महादेवाचे डोळे पाण्यानं डबडबले, लीलावश झाले माझे प्रभू. शिवजी लीलावश झाले, डोळ्यातून खळखळ खळखळ पाणी यायला लागलं. आणि सांगितलं, नारदा याला सुद्धा मला भेट द्यायचीच नव्हती, पण त्याच्या मी भेट देणार हे कळल्यावर त्याच्या भजनामध्ये जी आर्तता होती, त्याच्या नामस्मरणामध्ये जी ओढ होती, त्या ओढीनं मला इथं ओढून आणलंय. ऐकताय ना तुम्ही? लक्ष देऊन ऐकताय ना? तुम्ही किती दिवस भजन करताय हे महत्वाचं नाही, तुम्ही किती प्रेमानं करताय हे महत्वाचं आहे. मला असं वाटतंय, एकदा जरी ओम नमः शिवाय म्हणला आणि त्याच्यामध्ये प्रेम असेल तर प्रभू त्याला प्रसन्न होणार, महादेव त्याच्यावर कृपा करणार, भोलेनाथ त्याच्यावर कृपा करणार आहे. कारण तुमच्यात आर्तता किती आहे, तुमच्या भजन करण्यात ओढ किती आहे, तुमचं प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे. आणि जगात सगळ्यात मोठी किंमत जर कशाला असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त प्रेमाला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रेम सबसे प्रेम
टाळी हा सगाई सबसे ऊंची प्रेम कैलास पर्वतावर बसलोय आपण कथा ऐकाय सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची प्रेम सगाई सबसे ऊंची सबसे ऊंची प्रेम सगाई. जगात सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर प्रेम आहे. आपण हमेशा म्हणतो की थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. बरोबर आहे ना. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे आणि त्याला त्याचा दुष्काळ आहे. देवाकडे सगळे लोक येतात पण देव म्हणतात माझ्यावर प्रेम करणारे लोक येत नाहीत. मला मागायला अनेक जण येतात, हे पाहिजे ते पाहिजे. साखर चिमूट बरं असते आणि मागणं टोपलं बरं असते. बरोबर आहे की नाही. आणि पूजा जर करायला बसल्या तर 100 देव असतात. टोपलंभर पाणी घेतात, डुबुक 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 एकदाच हिसळायचे सगळे देवाऱ्यात नेऊन आपटायचे, झाली आपली पूजा. याला पूजा म्हणत नाहीत. एखाद्या वेळेला देवाची गंध लावून नाही पूजा केली तरी हरकत नाही, पण मानसिक पूजा करता आली पाहिजे. मनातून महादेवाची भक्ती करता आली पाहिजे. मनातून त्या भोलेनाथाचा जप करता आला पाहिजे. हे लक्षात ठेवा. महाराज आम्ही महादेवाची भक्ती करू, महाराज आम्ही महादेवाची सेवा करू. त्याची भक्ती केली, त्याचं नामस्मरण केलं, भक्ती केली, भजन केलं तर आमच्या जीवनामध्ये फायदा काय. तर त्या महादेवाच्या भक्तीचा फायदा सांगत असताना, महादेवाच्या भक्तीचा दर्शनाचा फायदा सांगत असताना आमच्या शांती ब्रह्मनाथ महाराजांनी असं वर्णन केलंय
की त्यांची भक्ती केल्याच्या नंतर, ऐकताय ना तुम्ही, भोलेनाथाची भक्ती केल्याच्या नंतर एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 4 पुरुषार्थ मनुष्याच्या जीवनामध्ये महत्त्वाचे असतात. किती पुरुषार्थ? 4 पुरुषार्थ 4 आहेत. पुरुषार्थ सिद्धी चौथी पुरुषार्थ सिद्धी जी आहे ती 4 पुरुषार्थ शिवजीच्या त्या ठिकाणी दर्शनाने, नामस्मरणाने, भजनाने आपल्याला प्राप्त होत असतात, असं नाथ महाराज वर्णन करतायत. धर्म अर्थ